नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. अलीकडंच अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एक निर्णय नॅशनल हायवे ॲक्टच्या संदर्भात भूसंपादन केल्यानंतर मोबदला निश्चित करताना नेमका काय करायचं किंवा कोणत्या कायद्यातल्या तरतुदी वापरायच्या याच्या संदर्भात थोडासा वाद निर्माण झाला. वादाचे मुद्दे होते विविध कायदे, मग ते नॅशनल हायवेचा ॲक्ट असेल, स्टेट हायवेचा ॲक्ट असेल, रेल्वेचा कायदा असेल, मेट्रोसाठी ॲक्विजिशन केलं त्यासाठी वापरण्यात आलेला कायदा असेल, पेट्रोलियम पाईपलाईनचा ॲक्ट असेल, अंडरग्राऊंड पाईपलाईन कायदे महाराष्ट्राचे असतील किंवा इतर राज्याचे असतील, MRTP ज्याला आपण महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ॲक्ट म्हणतो, असे कुठल्याही कायदेखाली का तर त्या कायद्याखाली फक्त जमिनी लवकर ताब्यात मिळाव्यात म्हणून काही गतिमान असणाऱ्या तरतुदी की एक दोन नोटिफिकेशन काढले की जमिनी ताब्यात मिळतात असे काही कायदे आहेत. पण जेव्हा मोबदला ठरवण्याचा प्रश्न येतो, कॉम्पेन्सेशन ठरवण्याचा प्रश्न येतो, पुनर्वसनाचे लाभ देण्याचा प्रश्न येतो किंवा पुनर्वसाहतीचे रिहॅबिलिटेशनचे लाभ देण्याचा प्रश्न येतो, तेव्हा मात्र जो कायदा वापरला पाहिजे त्या कायद्याचं नाव आहे, मोठं नाव आहे 2013चा जो नवीन भूसंपादनाचा कायदा आहे त्याला आपण म्हणतो द राईट टू फेअर कॉम्पेन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन लँड ॲक्विजिशन, रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट ॲक्ट 2013. हा कायदा एक बेंचमार्क कायदा मानला जातो, कारण या कायद्यातल्या कलम 26 ते 30 पर्यंत कॉम्पेन्सेशनच्या तरतुदी आहेत. 31 मध्ये पुनर्वसन आणि पुनर्वसाहतीच्या तरतुदी आहेत. कायद्याच्या शेवटी शेड्यूल 1 मध्ये मोबदला कसा काढावा, कॉम्पेन्सेशन कसं काढावं हे तपशीलवार दिलेलं आहे. शेड्यूल 2 मध्ये कोणत्या पुनर्वसनच्या ज्याला रिसेटलमेंटच्या सवलती आहेत त्या द्याव्यात, आणि शेवटी शेड्यूल 3 आहे त्याच्यामध्ये रिहॅबिलिटेशनच्या तरतुदी आहेत, ॲम्युनिटीच्या तरतुदी आहेत, आणि शेड्यूल 4 लावलेले आहे इतर जे कायदे जे आता आपण चर्चा केली, ज्याच्यात आपण नॅशनल हायवेचा कायदा म्हटलो, स्टेट हायवेचा कायदा म्हटलो, रेल्वेचा कायदा म्हटलो, पेट्रोलियम प्रॉडक्टचा असेल, अंडरग्राऊंड पाईपलाईनचा असेल, या सगळ्या कायद्याखाली जरी तुम्ही लँड ॲक्विजिशन केलं आणि फास्ट पोझिशन घेतलं तरी देखील त्या शेतमालकाला, त्या जमीन मालकाला बेनिफिशियल प्रोव्हिजन ज्या कायद्याच्या असतील त्या कायद्याखाली मोबदला दिला पाहिजे. म्हणजे केंद्राचा जो कायदा आहे ज्याला बेंचमार्क मानलं जातं, राईट टू फेअर कॉम्पेन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन लँड ॲक्विजिशन, रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट ॲक्ट, हा आहे 2013चा. आणि आता या कायद्याप्रमाणे द्यावं असा एक वाद अलाहाबादच्या उच्च न्यायालयात गेला. एक नव्हे असे अनेक वाद गेले, आणि जेव्हा हायकोर्टाने तपासलं की असे खूप वाद सारखे का येत आहेत, याचा अर्थ काहीतरी गडबड आहे. आणि मग त्यांनी तपासल्यानंतर यापूर्वी त्यांनी दिलेला हायकोर्टाचा जो डिसिजन होता की कोणत्याही कायद्याने ॲक्विजिशन करा पण बेनिफिशियल तरतुदीप्रमाणेच तुम्हाला मोबदला द्यायला लागेल, पुनर्वसनाचे लाभ द्यायला लागतील, पुनर्वसाहतीचं तुम्हाला योजना करावी लागेल. आणि याबद्दल म्हणून आता पुन्हा एकदा नॅशनल हायवेजची अथॉरिटी जी आहे किंवा मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज अथॉरिटी यांनी 15 मे 2024ला पुन्हा एक सर्क्युलर काढलं. त्यात हायकोर्टानं जे म्हटलंय त्या हायकोर्टानं म्हटलं त्याचा पॅराच्या पॅरा तसाच्या तसा टाकला, आणि त्यांनी सांगितलंय की यापूर्वी 28/12/2017लाच त्यांनी सांगितलं होतं की नॅशनल हायवेचं ॲक्विजिशन करताना या 2013च्या कायद्याप्रमाणेच मोबदला द्यावा. आता तर हायकोर्टाने सांगितलं फक्त मोबदलाच नाही, एखाद्याचं घर गेलं तर त्याचं पुनर्वसन करण्याचं काम देखील तुम्हाला ह्याच कायद्याप्रमाणे करावं लागेल. एकाचं लाईव्हलीहूड गेलं तर त्याचं लाईव्हलीहूड इस्टॅब्लिश करण्याचं किंवा त्याच्या बाबतीत जे देण्याचं काम आहे ते देखील तुम्हाला याचप्रमाणे करावं लागेल. असे जे व्हिडिओ आहेत ते आपले येत राहतील. हा जे सर्क्युलर आहे या सर्क्युलर बरोबर आपल्याला दिसेल की त्याचं जजमेंट पण याच्या खालीचे आहे. आपण महाराष्ट्राचं म्हणजे मुंबई हायकोर्टाचं देखील, बॉम्बे हायकोर्टाचं देखील एक जजमेंट आपण देतो आहोत जो दुसरा मुद्दा आहे त्याच्या संदर्भातलं. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारनं जे सर्क्युलर काढलं होतं ते देखील याच्यासोबत देतो. आपण पहा, दुसरा एक यातला मुद्दा वादाचा येतो. 7/12वर एकापेक्षा जास्त सहधारक जर असतील तर मोबदला वाटप कसं करायचं. अनेक वेळा जे सक्षम अधिकारी, ज्याला कॉम्पिटंट अथॉरिटी किंवा काला असं म्हणतात, किंवा जो कोणी भूसंपादन करणारे अधिकारी, ते काही रिस्क घेत नाहीत. एकापेक्षा जास्त लोक असतील की लगेच ती प्रकरण कोर्टाकडं अपोर्शनमेंट ऑफ कॉम्पेन्सेशनसाठी पाठवून देतात. कायद्यात तरतूद आहे की
जेव्हा वाद असेल तेव्हा पाठवावं. पण वाद आहे म्हणजे काय? एका सातबारावरती 7 लोकांची नावं आहेत आणि 7 कोटी किंवा 7 कोटीपेक्षा जास्त, काय व्हॉटेव्हर, 7,000 असतील, मोबदला आलेला आहे आणि ते वाटप सांगतायत की ते याला इतकं द्या, याला इतकं द्या, आमच्यात काही वाद नाही, हे अशा पद्धतीने द्या. तरी देखील कोर्टाकडे पाठवायचं म्हणजे त्या शेतकऱ्याला अडचणीत आणण्यासारखं आहे. तेव्हा मुंबई हायकोर्टाने सांगितलं की ॲडव्होकेट जनरल आणि सगळे लोक एकत्र बसा, तुम्ही गाईडलाईन्स काढा आणि नसेल तर मग आम्ही गाईडलाईन देऊ. आणि शेवटी मग सरकारने गाईडलाईन दिल्या की ज्या ठिकाणी वाद नाही, सातबारावरती अनेक जण आहेत, पण ते व्यवस्थित वाटप करून घ्यायला तयार आहेत आणि त्याच्याबद्दल वाद नाही आहेत, ते जर का सक्षम प्राधिकारी किंवा जे भूसंपादन अधिकारी आहेत त्यांच्यासमोर आलं तर त्यांनी ते मान्य केलं पाहिजे, त्याप्रमाणे वाटप केलं पाहिजे. हा दुसरा मुद्दा होता. आता हे सगळं जे आहे हे आपण पाहूच्या, पण त्याचप्रमाणे आपण निरनिराळ्या विषयावर जेव्हा सतत व्हिडिओ करतो आणि व्हिडिओच्या खाली आपण बरेच रेफरन्सेस देतो, अनेक वेळा आपण डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे डाउनलोडच्या लिंक देखील देतो. मेंबरसाठी त्या डाउनलोडच्या लिंक या पुढेही चालूच राहतील. पण आता एक डेव्हलपमेंट झाली आहे. आपल्या लीगल लिटरसी या चॅनलचं एक ॲप देखील आलेलं आहे. त्या ॲपचं नाव आहे बघा, लीगल लिटरसी. प्रल्हाद कचरे लीगल लिटरसी असंच नाव आहे. कचरेज अकॅडमी ऑफ लीगल लिटरसी जी ऑनलाईन अकॅडमी आपली आहे. आपण लॉ लर्न करतो, स्वतःला एम्पॉवर करतो आणि स्वतःचे हक्क आणि इतरांचे हक्क पदरात पाडून देण्यासाठी जी एक कायदा साक्षरतेची चळवळ आहे, कायदा साक्षरतेची मोहीम आहे, त्यासाठीचं आहे. सध्या या ॲपमध्ये 2 कोर्सेस आपण तयार केलेले आहेत. एक रस्त्याच्या वादाचा, कळीचा विषय असणारा, आणि दुसरा आहे तुकड्यांच्या वादाचा, ज्याला तुकड्या बंदी आणि एकत्रीकरण म्हणतो. असे सध्या 2 कोर्सेस आहेत. भूसंपादनावरती, नंतर कुळ कायद्यावरती, वतनाच्या कायद्यावरती कोर्सेस सध्या प्रोसेसमध्ये आहेत. यथावकाश ते कोर्सेस देखील येतील. आपल्याला हे सगळं वाचायला मिळावं, पाहावं आणि त्याला आपल्याला ते तपशिलात समजावून घेण्याची संधी मिळावी, म्हणून मी या ठिकाणी मुद्दाम आपल्याला हे सांगितलं. याबरोबरच आपण जे आता पाहणार आहोत ते हे पहा. हे 15 मे 2024चं मिनिस्ट्री ऑफ ट्रान्सपोर्ट अँड हायवेज त्यांनी अलाहाबादच्या निकालानंतर पुन्हा एकदा त्यांनी सांगितलं की नाही, आम्ही ऑलरेडी घोषित केलेलं आहे 2017ला, आता पुन्हा अलाहाबाद हायकोर्टाने त्याचे जे पॅरा आहे ते त्याच्यामध्ये टाकलेत, शिवाय ते जजमेंट बरोबर जोडले. हे पहा, जजमेंट आहे, हे अलाहाबाद हायकोर्टाचं जजमेंट आहे. रामपाल सिंग वर्सेस 12 असे 12 त्यांच्याकडं पिटिशन्स आले आणि हायकोर्टाला वाटायला लागले काय आतापर्यंत काय झालं की ह्या लोकांनी, रेल्वे वगैरेच्या मंडळींनी, हे मुझफ्फरबादची केस, मुझफ्फरनगरची केस आहे, कलम 31 वापरत नव्हते. कलम 31 म्हणजे पुनर्वसन. आता सडकेमध्ये म्हणजे नॅशनल हायवेमध्ये एखाद्याचं घर गेलं, आता त्याला घराच्या बदल्यात घर द्यावंच लागणार आहे, त्याला पुनर्वसन असं म्हणतो. आणि त्या ठिकाणी जर का त्याचे काही इतर गोष्टी, लाईव्हलीहूड गेला असेल, मग त्याचं दुकान गेलं असेल, त्याला देखील दुकानसाठी जी काही तरतूद कायद्याने केलेली आहे ती आपल्याला द्यायला लागेल, त्याला पुनर्वसाहतचे बेनिफिट असं आपण म्हणतो. तेव्हा कलम 31 आणि शेड्यूल 2, 26 ते 30 आणि शेड्यूल 1, त्यानंतर शेड्यूल 3 आणि शेड्यूल 4, हे चारही पाहिले पाहिजेत असं आता या ठिकाणी अनडिस्प्युटेडली म्हटलेलं आहे. इथे पहा, इथे अत्यंत स्पष्टपणे कोर्टानं म्हटलंय की नॅशनल हायवे, इथं द कॉम्पिटंट अथॉरिटी पास्ड अन अवॉर्ड, 10/10/19ला एक अवॉर्ड पाठवलं. इट इज नॉट डिस्प्युटेड दॅट नॅशनल हायवे ॲक्ट इज ड्युली स्पेसिफाईड इन द 4th शेड्यूल. मी तुम्हाला 4थं शेड्यूल सांगितलं होतं, 4थ्या शेड्यूलमध्ये आहे. इट हॅज बीन हेल्ड बाय दिस कोर्ट. त्यांनी रिट नंबर दिलेला आहे. रणवीर सिंगच्या केसमध्ये त्याला 35 लोक होते. दॅट द बेनिफिशियल प्रोव्हिजन ऑफ द ॲक्ट ऑफ 2013च्या कायद्याच्या जितक्या बेनिफिशियल प्रोव्हिजन म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीने लाभाच्या प्रोव्हिजन आहेत, इन्क्लुडिंग प्रोव्हिजन रिलेटिंग टू रिहॅबिलिटेशन, त्याचं पुनर्वसन करणे आणि त्याची पुनर्वसाहत करणे, ऑल्सो अप्लाय टू द ॲक्विजिशन्स अंडर द नॅशनल हायवेज ॲक्ट. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे घर गेलं तर घर द्यायला लागेल, दुकान गेलं तर दुकानच्या बाबतीत ज्या काही तरतुदी असतील शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2 प्रमाणे ते द्यायला लागेल. आणि इथे त्यांनी असं म्हटलंय, फॉर दी अबव विदाउट एंटरिंग इन टू द मेरिट्स ऑफ द क्लेम पिटिशनर इट इज डायरेक्टेड, त्यांनी कॉम्पिटंट अथॉरिटीला डायरेक्शन दिल्या नॅशनल हायवेच्या, शॅल प्रिपेअर ए प्रपोजल फॉर रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट अवॉर्ड. म्हणजे आता नवीन एक प्रपोजल करा आणि जेवढ्या अफेक्टेड फॅमिलीज आहेत त्यांना पुनर्वसनाचे लाभ देण्यासाठी आणि त्यांना रिहॅबिलिटेशनचे लाभ देण्यासाठी विदिन याच्याप्रमाणे 6 महिन्याच्या आत
हे सगळं सबमिट करा असं त्यांनी सांगितलं कलम 31 प्रमाणे. पुढे असंही म्हटलं, फॉर द प्रिपरेशन ऑफ द सेड प्रपोजल द कॉम्पिटंट अथॉरिटी शॅल मेक नेसेसरी इन्क्वायरी. सेक्शन 34, सेक्शन 35, सेक्शन 36 प्रमाणे आवश्यक ती इन्क्वायरी केली पाहिजे आणि यासाठी आवश्यक ती सर्व तरतूद नॅशनल हायवेज अथॉरिटीने केली पाहिजे. म्हणजे मला फक्त या ठिकाणी निदर्शनास आणून द्यायचं आहे वाचकांच्या, आणि हे सर्व हे जे पाहतायत, मग ते अधिकारी असतील, लॉ प्रोफेशनल्स असतील, लॉचे स्टुडंट्स असतील, किंवा शेतकरी असतील की ज्याच्या जमिनी जातात, त्यांना मला एवढं सांगायचं आहे की ॲक्विजिशन कोणत्याही कायद्याप्रमाणे होईना का, त्याचं मूल्यांकन किंवा मोबदला ठरवताना, कॉम्पेन्सेशन ठरवताना, त्याचे रिसेटलमेंटचे बेनिफिट ठरवताना आणि त्याचे रिहॅबिलिटेशनचे बेनिफिट ठरवताना मात्र 2013चा जो कायदा आहे, ज्याला आपण बेंचमार्क असं म्हणतो, त्या कायद्यातल्या बेनिफिशियल प्रोव्हिजन्स वापरल्या पाहिजेत. हे आहे. यासाठी पहा, हे संपूर्ण जजमेंट या ठिकाणी आहे. आपण हे मेंबर डाउनलोडमधून आपण डाउनलोड करून घेऊन वाचू शकता. शिवाय या 2017च्या गाईडलाईन्स ज्या नॅशनल हायवेच्या त्या याच्यामध्ये आहेत. यापूर्वी देखील आपण निरनिराळ्या व्हिडिओमधून हे ऑलरेडी प्रस्तुत केलेले आहेत. हे काही नवीन नाही आहे. या सर्व गाईडलाईन्स यापूर्वी आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय याच्या खाली आपल्याला नॅशनल हायवेच्या बाबतीत अनेकदा आपल्याला अंतराचं विचारलं जातं किंवा बऱ्याच गोष्टी विचारल्या जातात. त्याच्या संदर्भातले जे सगळे GR किंवा सर्क्युलर्स नॅशनल हायवेज अथॉरिटीने काढलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी मिळतील, अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत. याशिवाय बॉम्बे हायकोर्टाचा एक डिसिजन आहे, हा पहा, 3551/2021. हा देखील अनेक लोक याच्यामध्ये, अनेक पिटिशनर्स याच्यामध्ये गेले होते. शेवटी ॲडव्होकेट जनरल यांना बोलावून यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करा असं सांगण्यात आलं. विशेषतः एकापेक्षा जास्त जर का सहधारक असतील त्यांच्या संदर्भात. आणि शेवटी 18/11/2022ला महाराष्ट्र राज्याच्या महसूल आणि वन विभागानं मार्गदर्शक सूचना दिल्यात आणि त्यांनी स्पष्ट केलं आहे की जर वाद नसेल तर त्या ठिकाणी जसं धारक मान्य करतील त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये मोबदल्याचं वितरण, ज्याला अपोर्शनमेंट म्हणतो, तशी अपोर्शनमेंट करावी. अशा पद्धतीनं साधारण हे जे 2 मुद्दे आपल्यासमोर होते, वादाचे मुद्दे, की विविध कायद्याच्या अंतर्गत जेव्हा भूसंपादन होतं तेव्हा मोबदला कसा निश्चित करावा, तर मोबदला निश्चित करताना बेंचमार्क असणारा जो कायदा आहे 2013चा तो वापरला पाहिजे. त्यातल्या ज्या बेनिफिशियल तरतुदी आहेत त्या घेतल्या पाहिजे. 7/12वरती एकापेक्षा जास्त सहधारक जेव्हा असतात तेव्हा वाटप करताना त्यांच्यामध्ये जर का वाद नसेल तर ते म्हणतात तसं वाटप केलं पाहिजे. वाद असेल तर मात्र दिवाणी न्यायालयाकडे हा मुद्दा रिफर केला पाहिजे. त्यांचा निर्णय आल्यानंतर त्यांना पेमेंट केलं पाहिजे. असे साधारण हे सगळे मुद्दे आहेत. हे 15 मे 2024चं सर्क्युलर, त्याच्याबरोबर सगळे इन्क्लोजर्स, अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आणि 2022मधलं जे महाराष्ट्र शासनाचं सर्क्युलर आहे, हे सर्व आपल्याला यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. शिवाय हे जे ॲप तयार झालेलं आहे लिगल लिटरसीचं, ते ॲप आणि त्यावरचे जे कोर्सेस आहेत त्यासाठीची जी लिंक असेल ती देखील डाउनलोडसाठी आपल्याला ती लिंक मिळेल. आपण ते डाउनलोड करून घ्या आणि आपली ऑथेंटिसिटी किंवा आपली आयडेंटिटी चेक झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ॲक्सेस मिळू शकेल. असं ते ॲप आहे. आपण ते जरूर चेक करा. जर का आपल्याला हा व्हिडिओ, यात मांडलेले मुद्दे पटले असतील, आवडले असतील, आपल्या उपयोगाचे वाटले असतील तर नक्की लाईक करा. आपण प्रथमच पाहत असाल आणि यापूर्वी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिचितांना पाठवत राहा. शेअर करत राहा. फॉरवर्ड करत राहा. म्हणजे अशाच नव्या व्हिडिओच्या, नव्या विषयावर येणाऱ्या व्हिडिओच्या लिंक्स आपल्याला मिळत राहतील. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह आपण पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.